शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांचे प्रश्न, मेंढपाळांचे प्रश्न आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न यासाठी बच्चू कडू आक्रमक झालेला आहे। काल जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याच्या बिलोरा गावापासून बच्चू कडूने ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे। आज बच्चू कडूच्या ट्रॅक्टर मोर्चाचा दुसरा दिवस आहे। मी सध्या वर्धा जिल्ह्याच्या सुकडी बाई गावामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी जे म्हणजे हजारोच्या संख्येने राज्यभरातील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रात्रभर मुक्काम केलं आणि आता काही वेळातच जे या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांनी न्याहारी केल्यानंतर संपूर्ण कार्यकर्ते जे आहे काही वेळातच जे आहे नागपूरच्या दिशेने कूच करणार आहे। कास्तकाराचे असे हाल आहे, स्वतःचा माल काढता येते पण त्याचे भाव ठरवता येत नाही आणि हे खरड हे देऊन काही फायदा नाही आहे। आमच्या हक्काच्या मालाला भाव द्या। हा एल्गार मोर्चा जो आहे हा सगळ्यात मोठा आहे। आता घेतील, आता घ्याच लागेल सरकारला याच्यावर दखल। आज बच्चू भाऊच्या मार्फत आज जवळपास पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संघटित झाले आहेत आणि आज असंख्य शेतकरी जवळपास आज आमचा 25 ते 30 हजार शेतकरी आज येतील आणि उद्या 40 हजाराचा आकडा पार करतील अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांचं कर्ज आहे किती हो शासनाकडे? 40,000 करोडचं आणि तुम्ही उद्योगपत्याचं 17 लाख कोटीचं कर्ज माफ करता। हे प्रामुख्याने हे बाब आता लोकांच्या नजरेत आली आहे। त्यामुळे लाखाच्या वरती शेतकरी स्वतःहून या आंदोलनात सहभागी होऊन शासनाला भाग पाडेल कर्जमाफीसाठी। शेतकऱ्यांची सतत यांनी जाहीरनाम्यामध्ये फसवणूक करून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। आता हा वोटर जो आहे शेतकरी आहे आणि 70% शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आता जागा झालेला आहे। हे सरकारला हात दाखवल्याशिवाय शेतकरी आता थांबणार नाही। सूरज धाट, लोकशाही मराठी, सुकडी, वर्धा।